म्हणजे चिरंजीव बदलापूरचे गोल्डमॅन मेतेजी श्रीधर धुळे यांच्या नावाने ही स्पर्धा रंगतीये। गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा याची देही याची डोळा आज पुन्हा एकदा जुवेरीकरांचा रंगतोय। भव्य क्रिकेटचा हा सोहळा पाहण्यासाठी आलेल्या उपस्थित प्रेक्षकांचं मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करतोय हार्दिक मनपूर्वक स्वागत। खूप चांगली स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल। दोन ताकदवर टीमच्या दरम्यान खरं तर आता ही मॅच मैदानावरती रंगताना दिसेल। आज जो संघ इथून क्वालिफाय होईल त्याला उद्या यायचं आहे सेमीफायनलसाठी, याची आपण नोंद घ्यायची आहे। उद्या संध्याकाळी ठीक 4 वाजता आपण रिपोर्टिंग करायची, याची नोंद घ्यायची आहे। एका बाजूला पतवा 11 कुळगाव B+ तर त्यांच्या विरोधात तुम्ही पाहता संघ खेळतोय श्री गणेश इनगाव। या दोन टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच रंगतीये। एकदा जोरदार टाळ्याने आपण स्वागत करतोय। संध्याकाळच्या सत्रामध्ये एक बिग फाईट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल। बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न मागणी ही स्पर्धा रंगतीये। MD चषक 2026 पर्व तुम्हाला पाहायला मिळेल। स्पर्धेचे मुख्य शिल्पकार विश्वनाथ उमेश धुळे आणि त्यांच्या साथीनं सुधीर रामशेठ धुळे यांच्या माध्यमातून तुम्हाला खरं तर ही स्पर्धा पाहायला मिळेल। सलग 3 बॉल 3 षटकार जर आले। अल्ताफ शेख यांच्याकडून 1000 गेम ऑन लेट्स प्ले। दोन्ही टीमला भरपूर सारा शुभेच्छा। पहिलाच बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आणि पहिल्या बॉलवरती मिळते सिंगल। सिंगलच्या साथीनं अकाउंट ओपन झालं। पहिल्या बॉलवरती तुम्ही पाहताय खरं तर अरबाज ए आणि त्याच्या साथीनं शोएब सोहेल ही जोडी तुम्हाला पाहायला मिळेल। आता स्ट्रायकिंग एरियावरती सोहेलला तुम्ही पाहताय। ग्रामीण टेनिस क्रिकेट.in या वाहिनीच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रेक्षेपण तुम्हाला पाहायला मिळेल। दोन ताकदवर टीमच्या दरम्यान एक मोठा सामना मैदानावरती रंगतोय। बिग हिट करण्याचा प्रयत्न, गतीमध्ये मिश्रण, चेंज ऑफ द पेस, बोट विखुरली, फिंगर रोल केली। चंद्रकांतला तुम्ही पाहताय बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झालाय। अनुभव त्याच्याकडे प्रचंड आहे आणि तोच अनुभव पणाला लाभत असताना आज पंकज कडव नाहीये टीम मध्ये, तरी देखील संघ चांगला खेळतोय, त्यामुळे त्यांच्याही नावाचा उल्लेख व्हायला हवा। धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल। एक आकड्यावरती पूर्णपणे स्थिरावले। 3 ओव्हरची मॅच। पुढचा बॉल खेचला ऑन साइडला गॅप मध्ये। एका टप्प्यावरती बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर। एक देखना स्ट्रोक येतोय चौकार। एक आकड्यावरती पूर्णपणे स्थिरावले। 3 ओव्हरची मॅच। निघते भल्याभल्याची हवा, परंतु सोहेल सांगतोय निसरबाई कोणीही बक्षीस लावा। हा चौकाराला आहे। हा ट्रॅकर खेचलाय परंतु फटका फसलाय आणि लॉंगनला हा जेल टिपला, त्यामुळे सोहेलला मैदान सोडावा लागेल। झटका लागतोय मोठा। 440 टीम कुळगाव B+ संघाला फलंदाज बाद। पतवा कुळगाव हा संघ माध्यमावरती खेळतोय। अल्ताफबाई शेख यांच्या माध्यमातून ही जर्सी मिळाली, त्यामुळे त्यांचे आभार आपण करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून। टीम पतवा कुळगाव संघाचे खंदे समर्थक निसारबाई शेख, महाराष्ट्र पोलीस, खरं तर त्यांच्याकडून देखील भरपूर साऱ्या शुभेच्छा आहेत टीम कुळगाव संघाला। आणि नेहमीच खंबीर पाठराखे म्हणून त्यांची ओळख आहे आणि त्यांचाच लाडका खेळाडू मैदानावरती दाखल होतोय। अरबाज बी मैदानावरती दाखल झाला। या मॅचमध्ये 4 धावा धावफलकावरती आपण पाहिल्या जरूर। धावफलक 5 आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल। एक चौकार आणि एक सिंगल, त्यामुळे आपण पाहतोय धावफलक पुढे सरकतोय। ओव्हर नंबर 1 चा खेळ तुम्हाला पाहायला मिळेल। एक फलंदाज इथे आउट झालाय, त्यामुळे आपण पाहतोय संघ थोडंसं अडचणीत सापडलाय। चंद्रकांत यांच्याकडे खरं तर अनुभव भरपूर आहे आणि तोच अनुभव पणाला लावतायत। बॉल ट्रॅकवरती पुन्हा एकदा चंद्रकांत दाखल होतोय या मॅच मध्ये। पुढचा बॉल तुम्हाला पाहायला मिळेल। 3 ओव्हरची मॅच आहे, सामना रंगतोय। हा ट्रॅकर बॉल अडबा बॅटनं खेचायचं होतं, नाही जमलं। संपर्क नाहीये बॅट आणि बॉलचा टप्पा पडल्यानंतर भरधाव वेगाने बॉल चाललाय। यस्ती रक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल। धावफलक तुम्ही पाहताय टीमची टोटल पूर्णपणे आता 5 आकड्यावरती थांबली आहे। असलम भाई शेख सौजन्य करतर पुरस्कृत ही जर्सी तुम्हाला पाहायला मिळेल। बिल्डर आणि डेव्हलपर्स पनवेलचे नामकी उद्योजक आणि समाजसेवक म्हणून त्याची ओळख आहे, त्यांच्या माध्यमातून ही जर्सी मिळाली आहे पतवा कुळगाव टीमला, त्यामुळे असलम भाई तुमचाही आम्ही आभार व्यक्त करतो या स्पर्धेच्या माध्यमातून। असंच पाठबळ तुमचा नेहमी असू द्या हेच सांगितलं जाईल आता कुळगाव टीमच्या माध्यमातून। एक सिंगल धाव इथे एक बडी जाते, त्यामुळे सिंगलच्या साथीने धावफलक 6 या आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल। टीमची टोटल फलकावरती एका ओव्हरच्या अंती धावफलक फक्त आणि फक्त 6 धावा फलकावरती जोडल्या जातील। अंकुर सिंग जोडले गेले आमच्यासोबत स्कोररच्या भूमिकेत। क्रिकेटवरती त्यांचं नितांत प्रेम आहे, त्यामुळे त्यांचंही स्वागत करू आपण या स्पर्धेच्या माध्यमातून। महाराष्ट्र पोलीस निसारबाई शेख या मॅचचा आनंद घेत आहेत। खरं तर म्हटलं जातं ना
सण साजरा होतो गर्दीतला, कारण उभा असतो वर्दीतला माणूस, सर्वांचा लाडका. खरं तर आपण पाहतोय ज्यांचं क्रिकेट नाही तर संगीत क्षेत्रामध्ये देखील मोठं प्रेम आहे आणि गोड गळ्याचा निसरभाई आपल्यासोबत जोडले गेलेत. त्यांचाही संघ उद्या मैदानावरती खेळताना दिसेल. बायजान स्टार 11 हा संघ देखील तुम्हाला खेळताना दिसेल, या शंकात नाही आहे. ओव्हर नंबर 2चा खेळ तुम्हाला पाहायला मिळेल. प्रगतीपथावरती बॉलिंग ट्रॅकवरती अनिकेत दाखल होतोय या मॅचमध्ये. तर स्टॅकिंग नंबरती अरबाज ए आणि अरबाज बी अशी जोडी तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळेल. या मॅचमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 6 आल्यात, त्यामुळे आता पुढच्या ओव्हरमध्ये किती येतील? 3 ओव्हरची मॅच. या वेळेला देखील गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता आणि अखेर मैदान सोडावं लागेल. अरबाज बीला देखील या मॅचमध्ये केले तरी काय, कारण अरबाज सारखा खेळाडू नेहमीच चांगला खेळ त्याने खेळलाय, परंतु पहिला बॉल डॉट आल्यानंतर त्याला इथे आऊट व्हावं लागतंय. नवीन बॅटर मैदानावरती तन्वीर दाखल होतोय एका पाठोमाग एक. तू चल में आया हीच परिस्थिती आपण पाहतोय मैदान 4 मध्ये. सध्याच्या घडीला बॉलिंग चांगली होती या मॅचमध्ये आणि अखेर इनगाव संघ देखील सांगतोय हलक्यात घेऊ नका, कारण जरी इथून मात्र पहिल्या मॅचमध्ये चांगली कामगिरी केली आहे टीम कुळगावनं, दुसरा सामना देखील त्याने जिंकलाय, परंतु या मॅचमध्ये आता तितक्याच ताकदीचा संघ खेळतोय. कारण आपण पाहिला असाल मागील मॅचमध्ये 7 बॉल डॉट आले होते तर देखील तो सामना जिंकला. शेवटच्या बॉलवरती टीम श्री गणेश इनगाव संघ, त्यामुळे हा सामना मोठा होईल यामध्ये शंकाच नाही आहे. पहिल्या मॅचमध्ये 75 धावा बनवल्या होत्या टीम इनगावनं, हे देखील विसरून चालणार नाहीये. पुढचा बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, पॉईंटचा खेळाडू पुढे सरकतोय. अखेर कॅच ड्रॉप, पकडा कॅच जिंका क्रिकेटची मॅच, हे समीकरण तुम्हाला पाहायला मिळेल. झेल सुटलाय परंतु हरकत नाहीये, कारण यगसर खेळाडू तिथे उभा आहे. खरं तर त्याने खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं, त्यामुळे टाळ्या वाजतायत, त्याचंही कौतुक व्हायला हवं, कारण हे इनगावचं उद्याचं भविष्य आहे. कारण मैदानावरती खरं तर आपण शंकर विषयला पाहिलं असेल, त्याची खरं तर एक व्हिडिओ व्हायरल झाली, कारण त्याने सांगितलं माझ्याकडे 7 खेळाडू असले तरी देखील मी एंट्री कॅन्सल करत नाही, मी खेळतो आणि लढतो. या वेळेला देखील डॉट बॉलची समाप्ती होतीये. कमबॅक केलाय पूर्णपणे या मॅचमध्ये अनिकेतनं. ओव्हर नंबर तुम्ही पाहताय 2चा खेळ प्रगतीपथावरती असताना 3 बॉलचा खेळ आतापर्यंत संपन्न झालाय. 7 धाबा धाबलकावरती तुम्हाला पाहायला मिळतील. 9 बॉलचा खेळ संपन्न झालाय, फक्त आणि फक्त 7 धाबा फलकावरती जोडल्या जातील. बरोबर तयार. बिग हिट घेतला ऑन साईडला, लॉंगॉनला क्षेत्ररक्षक पाहत राहतील, बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय षटकार. शाकिब शेख या मॅचचा आनंद घेत आहेत, त्यांचंही मनपूर्वक स्वागत. जर अजून एक षटकार आला तर शाकिब यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राईज आहे, 1000 रुपयाचा कॅश प्राईज आहे. क्या बात आहे. सलगचे 3 लागलेत मागाशी आणि सलगचे 3रा षटकार जर आला निसरबाई यांच्याकडून देखील 1000 रुपये. क्या बात आहे. त्यामुळे आता 2000 रुपयाचा कॅश प्राईज देण्यात येईल. अजून एक जर मारला तर शाकिब यांच्याकडून 1000 आणि सलग 2 मारले तर निसारबाई यांच्याकडून 1000. क्या बात आहे. लाईन चेक करावी लागेल. पंच सांगतात व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात 1 धाव इथे मिळते. धावफलक 14 या आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल. या मॅचमध्ये कमबॅक केलाय टीम इनगावनं, परंतु मैदानावरती तन्वीर उभा आहे, त्याच्या बॅटपत्र एक षटकार आलाय, त्यामुळे धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. 14 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. बॉल तयार. राईट हँड द विकेट. हाफ ट्रॅकर बॉल आणि पंच सांगतात 1 फॉर दी ओव्हर. हा इशारा पंचांनी घोषित केलाय. पुन्हा एकदा जर असा चेंडू टाकला तर दंडित करण्यात येईल आणि पंच सांगतात व्हाईट बॉल. त्यामुळे एक्स्ट्राच्या स्वरूपात 1 धाव बहाल केली जाईल. व्हाईट बॉलचा इशारा पंचाचा तुम्हाला पाहायला मिळेल. फुलटॉस होता, टर्न केला ऑन साईडला. डीप मध्ये खेळाडू आहेत सागर कडव. बॉलला उचलण्यामध्ये वेळ घेतलाय, एक संघ मिळाली आणि दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होतोय आणि अखेर या 2 धाबा इथे मिळतील. थोडीशी दुखापत, त्यानंतर लक्ष नव्हता तन्वीरचा, त्यामुळे इथून आता या 2 धाबा एक पडत जातील. क्रिकेटच्या खेळामध्ये फुटबॉल स्टाईलनं बॉल अडवलाय, त्यामुळे तुम्ही पाहताय इथून 2 धाबा रोखू शकत नाहीये. धावफलक पुन्हा आता पुढे सरकतोय. टीमची टोटल जोडली जाते फलकावरती आतापर्यंत 17 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. अजूनही काही चेंडूचा खेळ शिल्लक आहे. थोडंसं टेन्शन नाही करत शहबाजबाईच्या चेहऱ्यावरती, परंतु हरकत नाहीये. शेवटच्या बॉलपर्यंत लढणारा संघ आहे तुमच्या मैदानावरती, त्यामुळे टेन्शन नाहीये. दुसऱ्या बाजूला इनगाव संघानं तर करामतच केली आहे. 7 बॉल डॉट आले होते सलगचे. फुलटॉस बॉल, नो बॉल, त्यावरती आक्रमण, बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा षटकार येतोय, हा सत्ता आणि आता नशिबाची साथ लाभते टीम कुळगाव संघाला, कारण जखमी वाघ मैदानावरती डरकाळी फोडतोय आणि त्याच्या बॅटमधून बॉल जाईल सीमारेषा पार. षटकार.
त्यांचंही मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. एरंदाडचे उद्योजक केतनजी भोईर मॅचचा आनंद घेत आहेत, त्यांचे मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. धावफलक 24 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. अजूनही शेवटचा बॉल शिल्लक आहे. क्या बात आहे. महाराष्ट्र पोलीस निसारबाई शेख यांना तुम्ही पाहताय. खरं तर हे आदर्श व्यक्तिमत्व आहेत, कारण त्याला खेळाडूची काळजी आहे. असं वाटलं दुखापत झाली आहे, लगेच मैदानाच्या आतमध्ये पोहोचला आणि डॉक्टरच्या भूमिकेत देखील त्यांना तुम्ही पाहिलंय. त्यामुळे त्यांचाही नाबाचा उल्लेख व्हायला हवा. बरोबर तयार. पुढचा बॉल फ्री हिटचा बॉल होता. फुलटॉस बॉल. मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला आणि अखेर एक सिंगल मिळतीये. फुलटॉसच होता. हा देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर पडण्याचा प्रयत्न फसतोय. 25 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. 19 धाबा खर्च केल्यात या ओव्हरमध्ये. अनिकेत थोडीशी बागडी गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळेल. त्यामुळे अजूनही या मॅचमध्ये शेवटचा 1 ओव्हरचा खेळ आता शिल्लक आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये धाबा किती येतील, किती धाबा इथून मात्र बनवल्या जातील, किती धाबाचं टार्गेट सेट होईल हे देखील आपण पाहणार आहोत. परंतु दोन्ही संघासाठी टाळ्या वाजल्या पाहिजेत, कारण अप्रतिम खेळ आजच्या दिवसामध्ये दोन्ही संघाने दाखवला आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये इथून जर सामना तुम्ही जिंकताय तर इथून एक ट्रॉफी तुम्हाला मिळेल, आणि आता खाली हात घरी जावं लागेल याची देखील नोंद घ्यायची आहे. त्यामुळे इथून मेहनत करावी लागेल या मॅचमध्ये. शेवटच्या बॉलपर्यंत दोन्ही संघ लढवय आहेत. परंतु दुसऱ्या बाजूला मी आज इनगाव संघाचं कौतुक करेल. पंकज सारखा खेळाडू नसताना देखील तुम्ही पाहताय जवळ अंडर 22 चे खेळाडू मैदानावरती खेळतात. त्यासोबत आपण पाहतोय अगदी 7 ते 8 वर्षाचा चिमुकला तुम्हाला पारमेर मैदानावरती खेळतोय. आज गावाच्या नावासाठी आणि गावाच्या नावासाठीच तो मैदानावरती उतरलाय. दाखवलं जातं टीव्ही स्क्रीनवरती. कैबल्याचं देखील कौतुक व्हायला हवं. हा चिमुकला मैदानावरती खेळतोय आणि खरं तर या मॅचमध्ये जेल स्वीकारण्याचा प्रयत्न त्याचा आपण पाहिलाय. त्यामुळे त्याचाही नावाचा उल्लेख व्हायला हवा. बॉलर तयार. सागर कडव राईट एम ओव्हर द विकेटनं. सागरचा पहिला बॉल हाफ ट्रॅकर होता. ऑन साईडला बिगिट करण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला आणि अखेर सिंगल इथे मिळतीये. त्यामुळे सिंगलच्या साथीनं धावफलक पुढे सरकतोय. टीमची टोटल 26 धावा. त्यामुळे पहिल्या बॉलवरती सिंगल मिळतीये. 26 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. पुढचा बॉल फुलटॉस होता. फटका चांगला गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न. डीप बॅकवर्ड पॉइंट. बाउंड्री लाईनच्या अगदी लगत हा झेल टिपलाय. त्यामुळे अरबाज एला इथून मैदान सोडावं लागतंय आणि अजून एक धक्का लागतोय मैदानावरती. बॅटिंग करत असताना टीम पथवा 11 कुळगाव B+ संघाला फलंदाज बाद. बॉल तयार. अरमान टर्न करण्याचा प्रयत्न होता. लाईन खराब. पंच सांगतात व्हाईट बॉल आणि आता एक्स्ट्राच्या स्वरूपात एक सिंगल बेतीये. सिंगलच्या साथीनं धावफलक पुढे सरकतोय. टीमची टोटल स्कोर बोर्डवरती तुम्हाला पाहायला मिळेल. जाऊन पोहोचतीये 27 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. ओव्हर नंबर 3चा खेळ प्रगतीपथावरती असताना या बादमध्ये अजून 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 4 बॉलमध्ये धावा किती येतील
बॉलर तयार, राईट मोर द विकेट. इथे देखील आडवा बाट खेचण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला आणि अखेर विकेट सॅक्रिफाईस करावी लागतीये. अरमानला मैदान सोडावं लागेल. आता वेळ झाली आहे मैदानाच्या आतमध्ये येण्याची. रोमन मथुर दाखल होतोय मैदानाच्या आतमध्ये. खरं तर इब्राहिम शेठ माकुली भिवंडी रोमन बैलाचे मालक आहेत. बैलगाडा क्षेत्रातील एक मोठं नाव आणि आता मैदानावरती दाखल होतोय साहिल. मागील मॅचमध्ये देखील पहिलाच बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर धाडला होता. तोच खेळाडू मैदानावरती दाखल होतोय. साहिल असा आहे तर राहील कसा असेल हा प्रश्न पब्लिकला पडलाय. त्यामुळे त्याला उतरवत नाहीये मैदानाच्या आतमध्ये. 3 बॉलचा खेळ शिल्लक या मॅचमध्ये. स्ट्रायकिंग वरती तन्नू तनबीर. इथे 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 घडलंय काय तर अखेर विकेट मिळतीये. तन्वीरला देखील मैदान सोडवावं लागतंय. अजून एक धक्का, फलंदाज बाद. कुळगावचा उस्मान पटेल आता दाखल होतो या मॅचमध्ये. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि आता कुळगाव टीम देखील म्हणत असेल दोन्ही पोदारच मारावे लागतील. बॉल तयार, मनोज सागर. हा ट्रॅकर बॉल इथे 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 शेवटचा एक बॉल खेळण्यासाठी आता दाखल होतोय. स्टार्किंग एरियावरती साहिल बाईच्या माध्यमातून एक सिंगल भीती. धावफलक 28 धाबा. धावफलकावरती जोडले जातील 4च धाबा इथे फलकावरती आतापर्यंत खर्च केल्यात. एक षटका जर येतोय अरमान कडून 500 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल साहिल साठी आणि भाईजान यांच्याकडून देखील 500 रुपये तर इब्राहिम शेठ यांच्याकडून 1000. गोल्डन षटकारासाठी 2000 रुपयाचा कॅश प्राइज होतं परंतु अखेर बॉलला अडवला, स्टॉप केलाय. 2 धाबा मिळतात. तिसरीचा प्रयत्न करतील का पाहायचंय. 3 धाबा इथे मिळतात आणि अखेर आता ही तिसरी धाव देखील मैदानावरती कंप्लीट होतीये आणि आता चौथीचा प्रयत्न आहे परंतु पूर्णपणे थांबवलंय. कबड्डीचा खेळ सातत्याने तुम्हाला आता सदर पाहायला मिळेल आणि अखेर अपयश पदरी पडलं चौथे धाबेसाठी परंतु टार्गेट सेट झालंय. टीमची टोटल जम पोचली फलकावरती 31. 31 धाबा जोडले गेल्यात आणि 32 धाबाचं टार्गेट या मॅचमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. 32 धाबा इथून चेस होतील की रोखल्या जातील याविषयी आपण पुन्हा एकदा सेकंड इनिंग मध्ये
18 बॉल आणि 32 धावांची गर्दी या मॅचमध्ये. बॉडी ट्रॅकवरती ओव्हर नंबर 1 यश मोरे दाखल होते, तर आता विकीच्या साथीनं सागर कडव ही जोडी तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळेल. 3 ओव्हरची मॅच आहे आणि 32 धाबा संध्याकाळच्या छत्रपती चेस होतील का? कारण पतवा इलेव्हन कुळगाव बी प्लस संघ म्हटला की टॉस जिंकून नेहमीच बॅटिंग करण्याचा निर्णय घेतोय. या मॅचमध्ये आपण जर पाहिला असेल तर टॉस जिंकला होता टीम कुळगाव संघ आणि पुन्हा एकदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन धाबांची पेनल्टी आहे टीम इंदगाव संघाला. दोन धाबांची पेनल्टी आहे. त्या दोन धाबा 1 मिनिट फक्त थांबायचे. त्या दोन धाबा मी ॲड करतोय, त्यामुळे आता जो टार्गेट 32चा होता तो आता 34चा टार्गेट होईल, याची आपण नोंद घ्यायची. बॉलर तयार यश मोरे बॉडी ट्रॅकवरती, तर समोर विकीच्या साथीनं सागर कडव ही जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. मागील मॅच समार्थ मॅच. पहिला बॉल लेफ्ट मोर द विकेट. पहिलाच बॉल खेचला उंच साईडला, खेळाडू उपस्थित आणि पहिल्या बॉलवरती वाघाची शिकार. विकीला मैदान सोडावं लागेल. पहिली विकेट मिळते बॅटिंग करणारा संघ इंदगाव तुम्ही पाहता त्यांच्या अगेन्स्ट आता कुळगाव बी प्लस संघाला फलंदाज बाद. एक सामना जर जिंकला क्वालिफाय झाले तर शहबाज भाई यांच्याकडून फार्म हाऊस, तर आमचे इब्राहिम शेख यांच्याकडून देखील फार्म हाऊसवरती पार्टी आहे आणि त्यासोबत भाईजान त्यांच्याकडून तर ऑलरेडी पार्टी असते टीम कुळगाव संघाला, यात शंकाच नाही आहे. महाराष्ट्र पोलीस आपण पाहतोय निसारबाई शेख पुन्हा एकदा दाखल झालेत पतवा कुळगाव टीमला सपोर्ट करण्यासाठी. त्यांचंही वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून. मोर तयार यश मोरे नवीन बॅटर मैदानावरती दाखल होतोय. विशाल हा ट्रॅकर बॉल खेचला ऑन साइडला स्क्वेअर लेगला, डीप बॅकवर्ड स्कोर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. विशालचा हा विशाल धमाका, बॉल सीमा पार, षटकार. को उछलता हुआ जवाब, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. पूर्ण ओव्हरमध्ये 3 षटकार जर आले तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. सचिन झांजे यांच्या माध्यमातून बॅटिंग करणाऱ्या संघासाठी बॉल आलाय, त्यामुळे मॅच बॉल घ्यायचा आहे. पहिला बॉलला विकेट मिळाली, परंतु पुढच्या बॉलवरती षटकार ठोकतोय यश मोरे. खरं तर एक चांगला गोलंदाज आहे. आज मकर संक्रांतीचा दिवस, त्यामुळे पतंग तुम्हाला पार भेटतीये, उडतीये आकाशामध्ये, उंच भरारी घेते. परंतु इथून उंच भरारी घेणार कोण या मॅच मध्ये? कुळगाव की इंदगाव, इंदगाव की कुळगाव? षटकार आलाय, त्यामुळे 6 धावा फलकावरती जोडल्या जातील. अजून 28ची गरज या मॅच मध्ये. अजून एक चांगला फटका, परंतु फटका फसलाय. अरबाज एन हा झेल टिपलाय, त्यामुळे विशाल आता खेळी पुढच्या बॉलवरती शांत करण्याचं काम करतोय. अजून एक झटका टीम इंदगाव संघाला, फलंदाज बाद. षटकार मारल्यानंतर कॉपीबिग स्टाईलना फटका खेचला होता, परंतु तिथे फिल्डर उभा होता, त्यामुळे कठीण झेल इथे मात्र सोपा करत असताना झेल टिपलाय. विशाल नाराज या मॅचमध्ये, त्याला खेळायचं होतं, चांगला खेळ दाखवायचा होता, परंतु अखेर आऊट झालाय, त्यामुळे मैदान सोडतोय. नवीन बॉलर नवीन बॅटर तुम्ही पाहताय मैदानावरती दाखल होतोय. नेट नंबर 4 वरती अमोल या मॅचमध्ये दाखल होतोय. इंदगाव म्हटलं की भन्नाट फॉर्म मध्ये असणारा संघ आमचे रुई ऑप्टिशियनचे शंकरजी विषय
ते देखील मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचंही मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. बॉलर तयार. यावेळेला देखील आडवा बाटणा खेचण्याचा होतो प्रयत्न, परंतु इथे संपर्क नाहीये, त्यामुळे डॉट बॉलची समाप्ती तुम्हाला पाहायला मिळेल. धावफलक तुम्ही पाहताय. टीमची टोटल 6 आकड्यावरती पूर्णपणे थांबले. एक षटकार जरूर आलाय, परंतु कमबॅक करतो या मॅचमध्ये यश मोरे. आतापर्यंत यशस्वी बॉलिंग तुमची जरूर पाहायला मिळेल यश मोरेची या मॅचमध्ये, त्यामुळे पूर्णपणे कमबॅक केलाय. मागील मॅचमध्ये देखील एकच धाव खर्च केली होती यश मोरेनं. तोच बॉलर बॉलिंग ट्रॅकवरती दाखल होतोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनं ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. ऑन साईडला खेचलाय. बॉल जाईल डीपमध्ये काऊ करण्याच्या क्षेत्रामध्ये. एक सिंगल तिथे एकपटी दुसरीचा प्रयत्न करत होते, फंबल झाले आणि अखेर या 2 धाबा इथे एकवटल्या जातील भरदा वेगानं. त्यामुळे या 2 धाब्याच्या साथीनं धावफलक 8 आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल. 5 बॉलचा खेळ आता संपन्न झालाय. शेवटचा एक बॉल शिल्लक. या मॅचमध्ये 13 बॉल 24 धाबाची गरज आहे. 13 बॉलमध्ये 24 धाबा होऊ शकतात का? हो, होऊ शकतात देखील. 2 धाबा आपण पॅनल्टीच्या ऍड केल्या, त्यामुळे 26 धाबांची गरज आहे. हे देखील विसरून चालणार नाहीये. पॅनल्टी किती इथून मॅटर करते या मॅचमध्ये हे देखील आपण पाहणार आहोत. शेवटचा बॉल तो देखील राहिला यशच्या नावावरती, त्यामुळे अमोलला इथून बीट केले जात आहे. ओव्हर नंबर 1चा खेळ संपन्न झाला. टीमची टोटल फलकावरती पहिल्या ओव्हरच्या अंती 8 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. 12 बॉलमध्ये 24 धाबाची गरज आहे. 2 धाबा पॅनल्टीचे, त्यामुळे 26 धाबा इथून चेस करावा लागतील या मॅचमध्ये. ओव्हर नंबर 2 घेऊन कोणता गोलंदाज येईल? अरबाज ए, बी की सी? सी येतोय. अरबाज सी. दाखल होतोय बॉल ट्रॅकवरती. ओव्हर नंबर 2चा खेळ तुम्हाला पाहायला मिळेल. 12 बॉलमध्ये 26 धावा इथून चेस करावं लागतील. तर समोर कडव, सागर कडव दाखल झाले या मॅच मध्ये. बरोबर तयार. पहिला बॉल मागचा पाय वाकवला आणि अखेर चौकार दाखवला का पायाचं क्षेत्ररक्षक पोहोचतो. एक सिंगल एक पडली. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न होतोय आणि अखेर दुसऱ्या धाबेसाठी मी म्हणेन विकेट मिळू शकली असती, त्यामुळे थांबलाय, पूर्णपणे थांबवलंय. एक सिंगल मिळेल. सिंगलच्या साथीनं धावफलक टीमची टोटल 9 आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल. आता पुढे सरकती आहे. या मॅचमध्ये अजूनही 11 बॉलचा खेळ शिल्लक, त्यामुळे 25 धाबाची गरज आहे. सामना हळूहळू दूर चाललाय, परंतु मागील सामना विसरून चालला नाहीये. पहिली ओव्हर मॅडम आली होती. इनगाव संघ मैदानावरती खेळत होता. मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. बॉलर स्वतः जज करतोय, त्यामुळे अजून एक विकेट मिळतीये आणि अखेर अमोलला मैदान सोडावं लागेल. फलंदाज बाद. त्यामुळे अजून या मॅचमध्ये 10 बॉलचा खेळ आता शिल्लक. 25 धाबा चेस करायचे आहेत. लाईन खराब. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाबे ते भीतीये. सिंगलच्या साथीला धावफलक पुढे सरकेल. टीमची टोटल स्कोर बरोबर आता पुढे सरकत असतं. अजून या मॅचमध्ये 10 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 24 धाबांची गरज आहे. चला, अधिकचा वेळ खर्च करू नका. संध्याकाळचं सत्र आहे, त्यामुळे लवकरात लवकर मॅचला आपण सुरुवात करा. 10 बॉल 24 धाबा. विराज मैदानावरती दाखल होतोय. सबमरीन डिलिव्हरी बिलॉंग टू द विकेट. अगदी एक्सटेन्शन लगत बॉल चालला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये, त्यामुळे डॉट बॉल. क्षमता येते मात्र बॅटरकडे. कोणत्याही क्षणाला तो सामना टर्न करू शकतो, कारण मागील मॅचमध्ये तो चांगला खेळला आहे. त्यामुळे या मॅचमध्ये अशा अपेक्षा आता वाढल्यात इनगावकरांच्या माध्यमातून. या मॅचमध्ये धाबा किती येतील विराजच्या बॅटमधून, कारण पत्त्याचा बंगला जसा कोसळतो तसा आता टीमचा डाव कोसळला या मॅचमध्ये. त्यामुळे इथून जिथे विषय गंभीर तिथे विराज उभा खंबीर, हे चित्र पाहायला मिळेल का? बरोबर तयार.
राईट अमृत विकेटनं. हा ट्रॅकर बॉल होता, पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न, पंचाकडे दाद मागितली गेली, पंच सहमत नव्हते त्यामुळे डॉट बॉल ची समाप्ती होती. पंचाकडे पाहिलं होतं आशाभूत नजरेनं की इथून मात्र वाईट आहे का, परंतु पंच सहमत नव्हते त्यामुळे तुम्ही पाहताय डॉट बॉलची समाप्ती झाली या मॅचमध्ये. आता 8 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे. 8 बॉलमध्ये इथून 24 धाबा चेस करायचे. सामना थोडासा दूर होत चाललाय, परंतु शेवटच्या बॉल जोपर्यंत पडत नाहीये तोपर्यंत आपण देखील सांगू शकत नाही की इथून जिंकणार कोण. आडवा बाटनं खेळलाय, अंडरम बॉक्स टाईननं फटका, डीप मध्ये खेळाडू अरमान पोहोचतोय, बॉलला उचलतो एक सिंगल मेल आणि सिंगल वरती थांबावं लागेल. त्यामुळे आता समीकरण तुम्हाला पाहायला मिळेल 11 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या, 11. त्यामुळे या मॅचमध्ये अजूनही आपण पाहतोय 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 7 बॉलमध्ये अजूनही धाबा चेस करायचे 23. 2 धाबा पेनाल्टीच्या लागल्यात, त्या धाबा किती मॅटर करतील हे देखील आपण पाहणार आहोत. कारण याच मैदानावरती करंजी धुळे यांची स्पर्धा आपण पाहिली, तिथे देखील आपण जर पाहिला असाल तर ज्यावेळेस इनगावत संघ खेळत होता, शंकर विषय बॅटिंग करत होता, त्यावेळेस मात्र 2 धाबाची पेनाल्टी होती आणि 1 बॉलमध्ये 5ची गरज असताना बॉलरने फेकलेला व्हाईट बॉल आणि त्यानंतर चौकार आला होता. जर तो व्हाईट बॉल फेकला नसता तर कदाचित तो सामना इनगाव टीमने गमावला असता, परंतु का बॅटिंग केली ते शंकर विषयनं. या मॅचमध्ये देखील आता शेवटचे 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 6 बॉलमध्ये धाबा चेस करावा लागतील 23, कारण 2 धाबाची पेनाल्टी आहे. स्कोरबोर्डवरती खरं तर टी व्ही स्क्रीनवरती यूट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला 2 धाबा कमी दिसतील, कारण स्कोरबोर्ड आम्ही 2 धाबा पेनाल्टीच्या नंतर ॲड केल्यात, अपडेट केल्यानंतर. त्यामुळे कोणत्याही प्रकारची चुकी ग्रामीण टेनिस क्रिकेट .inची नाही आहे, हे देखील तुमच्यापर्यंत आम्ही माहिती पोहोचवतोय. 6 बॉलचा खेळ आता शिल्लक या मॅचमध्ये. तन्वीर दाखल होतोय, जखमी बाग आज मैदानावरती पुन्हा एकदा डरकाळी फोडेल की इथून या धाबा चेस होतील. 6 बॉलमध्ये 23 धाबा चेस करायच्यात. बॉल तयार, तर समोर विराज. पहिलाच बॉल खेतला ऑन साईडला, गॅपमधून जाईल का बाउंड्री लाईनच्या बाहेर, क्षेत्ररक्षकाला बीट करून बॉल चाललाय सीमा पार. 23 धावाची गरज असताना पहिला बॉलवरती आलाय हा पलटवार करणारा चौकार. क्षमता तो दाखवतोय, कुवत दाखवतोय, गुणवत्ता ठासून ठासून भरली आहे. त्यामुळे पहिलाच बॉल मारलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार वसूल करतोय. 5 बॉलमध्ये अजून 19 धाबा इथून चेस करायचे आहेत. कुळगावकरांचा आवाज कुठेतरी मी म्हणेन आता थोडासा शांत झालाय, परंतु त्यांना विश्वास आहे तन्वीरवरती. तर दुसऱ्या बाजूला विश्वास दाखवलाय या मॅचमध्ये विराटवरती. आणि म्हणून तर म्हटलं जातं संगीत सुनकर ज्ञान नहीं मिलता, मंदिर जाकर भगवान नहीं मिलता. अरे क्यों लोग आज भी पत्थर को पूजते हैं, क्योंकि भरोसे लायक इंसान नहीं मिलता. भरोसा या मॅचमध्ये दाखवलाय. खरं तर ही पब्लिक तुम्हाला पाहायला मिळेल, पब्लिक सब जानती आहे, कारण शेवटच्या बॉलपर्यंत सामना रंगेल. हा मैदान असंच आहे, क्रीडांगण असंच आहे, ही स्पर्धा अशीच आहे, येथे सामना रंगतात. आणि मागील मॅचमध्ये देखील आपण पाहिलं असेल तर शेवटच्या बॉलपर्यंत सामना रंगला होता. चला लवकरात लवकर मॅच चालू करा. 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 19 धाबाची गरज आहे, त्यामुळे सामन्याचं रिदम तोडू नका. चला प्रेक्षक कुळगाव थोडंसं मागं व्हायचं. चला पेट्या, अधिकचा वेळ खर्च करू नका. मॅच चालू करा, कारण बॅट्समन अंदर जर पडला तर तुम्हालाच इथून त्रास होणार आहे, याची पण नोंद घ्यायची आहे. बॉलर तयार. 5 बॉलचा खेळ शिल्लक, 19 धाबाची गरज या मॅचमध्ये. राऊंड द विकेट. या वेळेला देखील स्विंग अँड मिस, बिगिट करण्याचा प्रयत्न, मोठा फटका खेचायचा होता, नाही जमलं. पंच इशारा काय करतील. डॉट बॉल प्लस विकेट मिळतीये. ज्या विराजनं पहिल्या बॉलवरती आशा अपेक्षा पल्लवित केल्या होत्या, तोच विराज आता मैदान सोडतोय. या मॅचमध्ये 4 बॉलमध्ये 19 धाबा चेस करावा लागतील. हे देखील चित्र आपण पाहतोय. नवीन बॅटर मैदानावरती प्रदीप दाखल होतोय या मॅचमध्ये. 4 बॉलमध्ये खरं तर या धाबा चेस करायच्यात. 17 धाबा 4 बॉलमध्ये चेस करावा लागतील. 2 धाबा पेनाल्टीचे ॲड आहेत, हे देखील विसरून चालणार नाहीये, त्यामुळे 19 धाबा चेस करावा लागतील. ओमकार साबंत
आमच्यासोबत जोडले गेलेत ग्रामीण टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून अप्रतिम अपडेटर म्हणून त्यांची ओळख आहे, त्यामुळे त्यांचंही कौतुक व्हायला हवं. त्याच्या साथीनं कॅमेरामॅनच्या भूमिकेत रोहित माळी आहेत, सुधीर धुळे आहेत. दोघांचा खरं तर चेहरा मोहरासारखाच तुम्हाला पाहायला मिळेल. कलर गेला तर पैसे परत. चला विश्वनाथ, प्रॉब्लेम काय? विवेक गायकवाड आपण मैदानाच्या मध्ये या. तिसऱ्या बच्चाच्या भूमिकेत आपण यायचं आहे. विवेक गायकवाड किंवा करण. चला करण धुळे आपण या. चला विवेक गायकवाड सर पोहोचलेत. 6 दिवस या स्पर्धेमध्ये अप्रतिम पंचाची भूमिका विवेक गायकवाड सर याची पण पाहिली. आता ते स्वतः चेक करतील, कारण आय थिंक गोलंदाजाच्या शैलीवरती अभिषेक नोंदवलाय. चला खेळाडू आपण इकडे येऊ नका प्लीज. नो बॉल. त्यामुळे बॉलर इथून आता गोलंदाजी करू शकत नाहीये. लाईव्हला आपण चेक करू शकता मॅच झाल्यानंतर, याची आपण नोंद घ्यायची आहे. कुळगाव टीम तिथेच थांबा, फक्त कॅप्टन पेट्या आणि अभय पाटोळे
त्यामुळे आता या मॅचमध्ये अजूनही 18 धाब्याची गरज आहे. अंपायर कॉल इथे घेण्यात आलाय, त्यामुळे आता आपण चेक करतोय. लक्षात असू द्या टीमला रिव्ह्यू नाहीये, परंतु पंचांना रिव्ह्यू आहे, त्यामुळे इथे पंचांनी रिव्ह्यू घेतलाय. वेस्ट ऑफ हाईटचा हा रिव्ह्यू इथे घेण्यात आलाय. एक तर आधीच कर्जबाजारी, त्यात उसना शेजारी, हे चित्र तुम्हाला पाहायला मिळेल. अभय पाटोळे सर या कंट्रोल रूम मध्ये स्वागत आहे तुमचं. चला नो बॉल नाहीये, त्यामुळे डॉट बॉल, फेर डिलिव्हरी. कारण बॅट्समन बेंड देखील झालाय आणि पाणबुडी प्रमाणे आता हा बॉल लँड होतोय, त्यामुळे पंचांनी घोषित केलाय की फेर डिलिव्हरी. षटकार आलाय, धावफलक वेगाने पुढे सरकतोय. या मॅच मध्ये पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त, कारण धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. 23 धाबा धावफलकावरती जोडले गेले, त्यामुळे या मॅच मध्ये अजूनही आपण पाहतोय आता चेंडू शिल्लक आहेत 4 आणि 11 धाब्याची गरज आहे. चार बॉल 11 धाब्याची गरज या मॅच मध्ये. 6 बॉल मध्ये 23 धाब्याची गरज असताना सामना येऊन ठेपलाय. 4 बॉल 11 धाबा. बॉलिंग ट्रॅक वरती अरबाज दाखल होतोय पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. तर समोर सागर कडूच्या बॅटमधून एक षटकार आलाय, त्यामुळे सामना जिवंत आहे. मॅच ऑन, गेम ऑन. हा षटकार आलाय. 4 बॉल मध्ये 11 धाबा चेस करावा लागतील. पुढचा बॉल राहिला अरबाजच्या नाभावरती, त्यामुळे आता टाळ्या वाजतायत कुळगावकरांच्या माध्यमातून अरबाजसाठी. 3 बॉल मध्ये 11 धाबाची गरज या मॅच मध्ये. दोन्ही संघ मैदानावरती खेळतात, दोन्ही संघ मैदानावरती लढतात या मॅच मध्ये म्हटलं जातं ना. तीन बॉल 11 धाब्याची गरज म्हटलं जातं ना. संघर्ष में आदमी अकेला होता है, सफलता में दुनिया उसके साथ होती है. जिस पर जग हंसता है वही तो इतिहास रचता है. इतिहास रचायला घेतलाय या मॅच मध्ये. 6 बॉल 23 ची गरज असताना सामना आलाय कुठे, तर शेवटचे आता चेंडू शिल्लक असतील 2 आणि 5 धाबाची गरज या मॅच मध्ये. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा मुख्य नियम. दोन बॉल 5 धाबाची गरज या मॅच मध्ये. सामना रंगतोय, हो रंगलाच पाहिजे, त्यासाठी प्रेक्षक वर्ग दाखल झालाय. म्हटलं जाताना जिथे इथे प्रेक्षकांचा महापूर.
ते आमचं कुळगाव बदलापूर आणि आता या कुळगाव बदलापूरच्या इस बदलापूर के सर जमी के ऊपर एक बड़ा मुकाबला चलता हुआ दोस्तों. प्रेशर प्रेशर आणि प्रेशर. जणू काही एखादी कुकरची शिट्टी वाजते तशी आता शिट्टी वाजली या मॅच मध्ये. 2 बॉल मध्ये 5 धाबाची गरज आहे. षटकार मारावा लागेल. राईट मोर द विकेट. पुढचा बॉल इनफिल्डच्या वरनं खेचलाय त्यामुळे फटका चांगलाय. बॉल जाईल का बाउंड्री लाईनच्या बाहेर. परंतु इथून म्हटलं जातं ना किस्मत भी बहादुरों का साथ देते ते चित्र आपण पाहिलंय. लक फॅक्टर ऑन आहे त्यामुळे जो बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जात होता तो आतमध्ये आलाय. त्यामुळे तुम्ही पाहताय शेवटच्या बॉल पर्यंत हा सामना रंगतोय. शेवटचा एक बॉल 3 धावाची गरज. जर सामना आवडला असेल ना तर टाळा व्हायला हरकत नाहीये. मी आधीच पडलो होतो सामना रंगतात. 2 धाबा पार्टीच्या खर तर भरपूर काही मॅटर करतील हे मी सांगितलं होतं आणि ते चित्र तुम्हाला पाहायला मिळतंय मैदानावरती. 2 ताकतवर टीम के बीच एक बड़ा मुकाबला चलता हुआ दोस्तों. इस बदलापूर के खरबई के सर जमी के ऊपर कभी बाजी इधर तो कभी बाजी उधर हे आपण नेहमीच पाहिलंय. दोन्ही संघ मैदानावरती तुम्हाला पार मिळतील. प्रयत्नाची पराकाष्ठा करतात. म्हटलं जातं ना क्षेत्र कोणतेही असो आयुष्यात कष्टाला पर्याय नाहीये आणि कष्ट जर प्रामाणिक असले तर यशालाही इथे मात्र पर्याय नाहीये. त्यामुळे आता शेवटचा एक बॉल मध्ये सामना जाणार कुठे. सामना जाणार इनगावला की सामना जाणार कुळगावला. या मॅच मध्ये घडणार काय. कारण म्हटलं जातं ना न थक्कर बैठे मंजिल के मुसाफिर क्या मजा है रोने में. अरे बड़े बड़े आंधी तूफान भी थम जाते हैं जब आग लगी हो सीने में. शेवटचा एक बॉल 3 धावाची गरज. टाळ्या थांबू येऊ नका कारण दोन्ही संघ मैदानावरती शर्यतीचे प्रयत्न करतात. शेवटच्या बॉलवरती इथून सामना जिंकणार कोण. शेवटचा एक बॉल 3 धाबाची गरज आहे. प्रेशर प्रेशर आणि प्रेशर तुम्हाला पार मिळेल. दोन्ही संघ मैदानावरती खेळतात. सलामीला दाखल झालाय सागर कडव च्या पाठपुत्र एक षटकार आलाय त्यामुळे सामना रंगतोय. एक बॉल 3 धाबाची गरज असताना हा सामना इथे जिंकलाय टीम पतवा 11 कुळगाव B+ संघानं. अभिनंदन टीम कुळगाव तर हार्डलक टीम श्री गणेश इनगाव. सेलिब्रेशन तुम्हाला पाहायला मिळेल. अभिनंदन निसरबाई शेख पुन्हा एकदा हा सामना जिंकला आणि क्वालिफाय देखील झाले टीम पतवा 11 कुळगाव B+ या मॅच मध्ये. उद्या ठीक 4 वाजता रिपोर्टिंग करा. परंतु इनगाव संघानं देखील सांगितलंय टीम कुळगाव संघाला की हा खेळ आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता आणि त्यामुळे तुम्ही पाहताय चांगला संघर्ष आपण पाहिला इनगाव टीमचा. कारण कुळगाव संघ देखील म्हणत असेल की हा खेळ आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता आणि तो खेळ खेळला इनगाववाल्यांनी. त्यासाठी इनगाव टीमसाठी देखील एकदा जोरदार टाळा व्हायला पाहिजे. 23 धावाची गरज असताना मी म्हणेन 2 धाबा पार्टीच्या मॅटर करतील आणि त्या केल्यात देखील या मॅचमध्ये. चल हरकत नाहीये सागर नाराज व्हायचं नाहीये. चांगला तुम्ही देखील खेळलात त्यामुळे इथून संघर्ष तुमचा मी पाहिलाय. अभिनंदन अभिनंदन टीम कुळगाव. चला शेक हँड करा आधी त्यानंतर मैदान सोडा.